याच पावसाळ्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेचं रूप अजूनच खुलून दिसतं। डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे म्हणा किंवा पर्यटकांसाठी हे सगळं आकर्षण ठरतंय। भीमाशंकर, माळशेज आणि नाणेघाट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते। मात्र पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन निसर्गाचं सौंदर्य दुरून अनुभवावं, जीव धोक्यात घालणारं कृत्य करू नये, सेल्फी काढू नये असं आवाहन आता प्रशासन करते। सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं वैभवशाली रूप पर्यटकांना आकर्षित करते। सध्या मुसळधार पाऊस या परिसरामध्ये सुरू आहे। डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत। निसर्गाच्या या सौंदर्य रूपाचं डोळ्यात डिपून टाकणारं हे सर्व दृश्य आहे। हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक पुणे, मुंबईसारख्या ठिकाणाहून या ठिकाणी येत आहेत। मात्र या ठिकाणाचा पर्यटकांना पूर्ण अंदाज नसतो, त्यामुळं धोकादायक ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी दुर्दैवी घटना घडतात। व्हिडिओ काढण्याच्या, रील्स करण्याच्या नादामध्ये या घटना घडतायत। पावसाळा सुरू आहे, त्यामुळं दगडांवरती असेल, मातीवरती असेल, निसरडापणा आल्याचा पाहायला मिळतो। अशातच धोकादायक ठिकाणी लहान बाळ असतील, महिला असतील, ह्या जाण्याचा प्रयत्न करतात। ते कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे। निसर्गाचं हे सौंदर्य रूप कुठेतरी जवळ जाऊन पाहण्यापेक्षा लांबूनही पाहता येऊ शकतं। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, नाणेघाट, पुणे।